त्यांना खूप हे झालेली आहे, नागिण झालेली आहे. पण त्याच्यातनं त्या म्हणतायत की मी आता काय करू. आणि त्यांना म्हणलं की अमृतानुभव लिहून काढा. त्यांनी लगेच लिहायला सुरुवात केली. प्रतिभाताई, तुम्ही पण तसंच करा. हा ग्रंथ कुठला तरी लिहायला सुरुवात करा, त्याच्यावरच मन एकाग्र करा आणि भगवंताला प्रार्थना करा की ती जी कुठं असेल तिला सद्गती मिळू देत आणि तुमच्या मनाला थोडीशी शांती आणि ज्याला म्हणतात प्रेरणा किंवा ताकद येऊ देत. तरी तुमचं कौतुक आहे, तुम्ही आज ओवी वाचलेली आहेत याचाच अर्थ तुम्ही अमृतानुभव अनुभवत आहात. खूप अवघड असतं आणि त्या दिवशी तुम्ही म्हणल्या होत्या पण पुन्हा विचारणं माझ्या हातूनही झालं नाही. ठीक आहे, असं होतं प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी. मी सांगत होते ना की माझ्या बहिणीचा असाच वाढदिवस झालेला होता. तिचं काय म्हणतात सहस्रचंद्र दर्शन वगैरे, मुलींनीच आपला वाढदिवस साजरा केला होता. आणि मला वाटत होतं की जावं किंवा गुरु पौर्णिमा असते तर ती आपली गुरुच ना, मोठी बहीण म्हणजे गुरु, म्हणून मी तिला भेटायला जाणार होते. पण आम्ही गडावर होतो आणि सज्जनगडावर गुरुपौर्णिमेचा उत्सव होता, तर तो सोडून यावं वाटले ना. मग तिला फक्त नमस्कार केला आणि म्हणलं मी तुला जाता येता भेटायला जाते. तिला भेटून आले आणि ती, तुम्हाला खोटं वाटेल, 1 महिनाभर अगोदर माझ्याकडून ती म्हणाली तू माझी गुरु हो आणि विष्णू सहस्रनाम मला शिकव. तिला म्हणलं होतं असा वर्ग घेऊ आपण, झूम वगैरे. नाही म्हणली, मला एकटीला शिकव. आणि सगळं विष्णू सहस्रनाम ती शिकली. हा मध्ये आमचा 4-5 दिवसाचा गॅप पडला होता, तिकडे मी गडावर गेले आणि येताना तिला भेटून आले. तर मला म्हणे आता तुम्ही ऐकलं असेल गंगालहरी म्हणून ग्रंथ आहे बघा, खूप सुंदर आहे पंडितराज जगन्नाथांचा, तोही आपण असे शिकूया. तुमचं हे झाल्यावरही बघूया देवाने आपल्याला जेवढी प्रेरणा देईल तेवढी. तर म्हणली आता हे बघ मी पुस्तक घेतले, आता मला काही काळजी नाही, मुलीकडनं पुस्तक आणलेलं आहे, उद्यापासून सुरू करू. मी इथं आले, दुसऱ्या दिवशी तिला 1 श्लोक घेतला, ते आम्ही दोघींनी छान अभ्यास केला त्याचा. आणि तिसऱ्या दिवशी ती म्हणाली की म्हणे अगं मला आज जरा ना सर्दी झालेली आहे, तर आज आपण नाही हे करायला. म्हणलं ठीक आहे उद्या करूया. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला उत्साह नाही आणि तिसऱ्या दिवशी कळलं कोरोना झालं, कोरोनाच्या काळात शेवटी तिला ॲडमिट केलं आणि 8व्या दिवशी ती गेली. पण तुमच्या जसं आता प्रतिभाताई जसं सांगते की आम्ही सातारला पुन्हा गेलेलो होतो आणि सातारहून मी तिला फक्त, कारण आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये तेव्हा भेटून देत नव्हते, मग एकदम वैकुंठमध्येच म्हणजे जिथं त्यांची भूमी होती तिथे आम्ही गेलो, तिची पूजा केली, कणा नारळाने ओटी भरली, औक्षण केलं आणि आम्ही लगेच परत सातारला गेलो आणि 11 वाजताचा भगवद्गीतेचा वर्ग मीच घेतला. म्हणजे फक्त स्नान केलं आणि वर्ग घेतला. ही ताकद भगवद्गीताच देते, ही ताकद हे अध्यात्माचे ग्रंथच देतात. तशीच भावाच्याही वेळेला गर्दी झाली होती. तो 3 महिन्यापूर्वी गेला होता आणि लहान भाऊ गेला त्याचा धसका तिनं घेतला होता. तेव्हाही आम्ही असेच निघालेलो होतो अहमदाबादला, पण गीतेची परीक्षा घ्यायची म्हणून त्या सगळ्या मार्कलिस्ट सगळं हे घेऊन मी गाडीतनं निघालेली होते. म्हटलं कुठेही असलं तरी आपल्या 12 तासात परीक्षेचा कार्यक्रम होऊन जाईल, त्याच्यात बाधा नको. पण सारखे मेसेज येत होते की एकदम सिरियस आहे, एकदम सिरियस आहे. म्हणून जे ग्रुप कोऑर्डिनेटर त्यांना सांगितलं तर ते म्हणाले मॅडम काळजी करू नका, जरी तुमच्याजवळ साहित्य असलं तरी मी त्याची व्यवस्था करतो आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेतो. एवढं बोलस्तवर तो गेल्याची बातमी रस्त्यातच आली होती. गेल्यानंतर त्याचं फक्त विधी केला आणि दुसऱ्याच दिवशी असाच गीतेचा दुसरा कार्यक्रम होता. त्या ताईंनी मला 2 महिन्यापासून सांगितलं होतं की तुम्ही हा कार्यक्रमाला या, आनंदोत्सव आहे. पण आता तो आनंदोत्सव माझ्या दृष्टीनं अशा अर्थी आनंदोत्सव. त्यांनाही आश्चर्य वाटलं की तुम्ही लगेच कसं काय. म्हणलं तर तुम्हाला ह्याला तर मी नाही म्हणणं योग्य नाही, ऐन वेळेला कोणीही पाहुणे किंवा हे मिळत नसतं. अशा खूप घटना आपण टिळकांचंही पाहिलं होतं. त्या दिवशीच्या व्याख्यानात तुम्ही ऐकलं असेल की मुलगा गेल्याची वार्ता त्यांनी ऐकल्यावर त्या माणसाला, सेवकाला सांगतात की मी अगोदर एवढा अग्रलेख पूर्ण करतो, तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करा. तर ही ताकद, ही शक्ती मनाला आपल्या देणारं फक्त हे अध्यात्मज्ञान आहे. आणि या संसारामध्ये आपण कितीही लक्ष दिलं तरी फक्त दुःख म्हणजे दुःखच आहे. कारण दुःखाचा डोंगर मोठा आहे आणि सुखाची छोटीशी टेकडी असते किंवा छोटंसं असतं आणि आपल्याला आपण सुखाच्या मागे धावत असतो. दुःख तर अपरंपार असतं, पण दुःखाला सुख मानण्याची ताकद संतांनी जशी सहन केली, संतांनी जशी मिळवली, आपल्याला दिली, ती आपण मिळवायला पाहिजे.
कदाचित थोडंसं इतरांना वाटेल की आज आम्ही आलो आहे आणि असा विषय निघाला, पण या अशा अनुभवातूनच आपल्याला खरं अनुभवाचं अमृत मिळत असतं. प्रतिभाताईंना आपण साष्टांग नमस्कार करूया की त्यांनी आज स्वतःहून ती ओवी वाचलेली आहे आणि दुसऱ्याही ताईंनी आता 9वी ओवी वाचलेली आहे. तर अशीच प्रत्येकाने त्याच्यात थोडी गती घ्या, आवड घ्या. आता आपण 11वी ओवी बघूया. आता ही सगळी उदाहरणं दिली, याच्यातून काहीतरी एक, जसं मागे सांगितलं की ज्ञान आणि अज्ञान हे असंच आहे, तसं आता एक दुसरं पुन्हा सिद्धांत सांगतायत किंवा अजून एक उदाहरणच आहे सिद्धांतापेक्षा, अजून त्यालाच जोडून असं एक पुष्टी देणारं उदाहरण आहे. जैसे कल्पांतीचे भरिते, जैसे कल्पांतीचे भरिते, स्थळा जळा दोहिते, बुडविलिया आरवते राहोची नेणे, बुडविलिया आरवते राहोची नेणे. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडा 14 भुवन आहेत. 14 भुवनांच्या तुलनेत आपण म्हणजे यक्कश्चित असतो, एवढेसे कणभर असतो. आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या ह्या नात्यागोत्यांमध्ये आपण इतके रमलेले असतो किंवा आपण त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले असतो. ते चूक नाही आहे, पण जगाच्या दृष्टीनं आपण म्हणजे काहीच नाही. आता ह्या ओवीत काय सांगतात बघा. जैसे कल्पांतीचे भरिते. कल्पांत म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 4 युग ही जेव्हा येऊन जातात, पूर्ण युगाचा फेरा एकदा होतो, त्याला कल्पांत असं, त्याला कल्प म्हणतात. आणि त्याचा अंत म्हणजे 4 युगांचा जेव्हा अंत होतो आणि पुन्हा नव्यानं पुन्हा सत्य, त्रेता, द्वापर, कली हा क्रम पुन्हा पुन्हा चालू राहत असतो. तर त्या कल्पांताच्या काय सांगितलं, भरिते म्हणजे ते जे भरून गेलेलं आहे, पाणी सगळं भरून जातं. कल्पांताची भरिते. आणि पुढं म्हटलेलं आहे स्थळा जळा दोहिते. आत्ता आपल्याला स्थळ म्हणजे ही जमीन आणि जळ म्हणजे पाणी, हे दोन्ही स्वतंत्र वेगळं दिसत असतं. प्रत्येक गावामध्ये एखादी नदी असते, एखादं तलाव असतो, सरोवर असतं, वेगवेगळं काही ना काहीतरी असतं, संगम असतो नद्यांचा. तर आमच्या इथे 5 नद्यांचा संगम आहे म्हणतात. तर जळ आणि स्थळ हे वेगळं होते, म्हणजे हे दोन्ही हे वेगळे दिसतात, पण ते काय होतात कल्पांतीच्या भरीते. म्हणजे कल्पांताच्या वेळेला जेव्हा भरती येते, सगळं जलमय होऊन जातं, त्यावेळेला बुडविल्या आरवते राहोची नेणे. बुडविल्या म्हणजे बुडवल्यानंतर, आरवते म्हणजे बुडवण्याच्या अलीकडं आणि पलीकडं असं काहीही नसतं. म्हणजे सगळीकडे जलमय होऊन जातं. तिथं कितीही कुणीही मोठा असला तरीसुद्धा त्या एकट्या मनुराजापेक्षा वेगळं कुणीही शिल्लक राहू शकत नाही. त्या मनूची आपण सगळी प्रजा आहोत म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात. आणि त्या मनूची गोष्ट सांगितली होती की असाच जेव्हा प्रलय झाला, शतपथ ब्राह्मणात ती कथा आलेली आहे. सहज आता ते ओघायोगात काहीतरी बोलणं होतं की हे असे प्रसंग सगळ्या विश्वावर येतात, तेव्हा काय होतं तर सगळीकडे पाणीमय जलमय होऊन जातं. यंदा अतिवर्ष झाल्यामुळं असंच झालं की खूप ठिकाणी शेती बुडालेली आहे, शेत्यांचं नुकसान झालं, लोकांची घरांची नुकसान झाली, कित्येकजण मरण पण पावले, असे वेगवेगळ्या घटना घडत असतात. तसे ह्या कल्पांताच्या वेळेला सुद्धा जेव्हा सगळं जलमय होतं तेव्हा जल वेगळं आणि स्थळ वेगळं हे राहत नाही. ते दोन्ही एकरूप होऊन जातं आणि सगळीकडं पाणीच पाणी होऊन जातं. हा अनुभव सगळ्यांना माहिती आहे. तर तो मनुराजा असतो. शतपथ ब्राह्मणात वेगळी आणि इतर पुराणांमध्ये थोडी वेगळी फरक काही सांगितलेला असला तरी त्याचा मतलब किंवा मथितार्थ असतो आहे, म्हणजे की तो सकाळी सकाळी हात धुण्यासाठी पाणी मागतो. आता माहिती नाही की तो राजा असूनही त्यांनी काय समजू आपण कलशामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी आणलं आणि ते तो हातावर घेतो आणि चूळ भरणार असतो. तर त्याच्या हातामध्ये ओंजळीमध्ये तो मासा आला. एका हातात येतो ना, आपण एका हाताने भांडं धरतो, तर एक मासा आला. आता माशाचं पाणी, माशासह पाणी आलं म्हणजे राग येणार की नाही. तो एवढा राजा, इतका निष्काळजीपणा कसा त्याच्या सेवकांचा.
म्हणून तो झटकन तो नासा तर असा फेकून देणारच असतो, भिरकावून देणार होतो. आणि त्या सेवकालाही बोलतो की किती हा जबाबदारपणा. पण ते बोलायच्या अगोदर, व्यक्त करायच्या आतच तो मासा त्याच्याशी मनुष्यवाणीनं बोलायला लागला. आणि मनुष्यवाणीनं बोलताना काय सांगतो तो, की अरे राजा, मला टाकून देऊ नकोस. तो म्हणतो का, तू माझं रक्षण कर. या एखाद्या घटामध्ये, मातीच्या मडक्यामध्ये माझं रक्षण कर, छोट्या भांड्यात. केलं रक्षण. 2-3 दिवसात तो मोठा झाला. तो म्हणतो आता मला मोठ्या ह्याच्यात टाक. मग मोठ्या माठात टाकतो. तोही माठ भरलावून गेला. आता म्हणे मला मोठ्या रांजणात ठेव. रांजणात ठेवतो. असे करत करत त्याला मोठ्या मोठ्या ठिकाणी तो एखाद्या पुन्हा ह्याच्यात टाकला असेल, हौदात ठेवला असेल, त्याच्यातही मावेनासा झाला. मग तो म्हणतो की आता मला समुद्रात सोडून दे. पण तुला ज्या वेळेला गरज पडेल, तुला ज्या वेळेला मदतीची आवश्यकता असेल, तेव्हा तू फक्त मला हाक मार, मी तुझ्या मदतीला येईन. आणि तो तसाच झाला की एकदा हा प्रलयाचा काळ आला. धुवाधार पाऊस पडत होता. सगळं जलमय झालं. आता राजाचा एवढा मोठा राजवाडा किती मजली असेल माहिती नाही मला, पण तो गच्चीपर्यंत गेला की आता तिथपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथंही पाणी आलं. आता ती गच्ची पण बुडणार. तर त्यावेळेला त्याला आठवलं की अरेच्या आता आपण ह्याच्यातनं वाचणार नाही आहे, पण आपल्याला त्या माशांनी सांगितलं होतं की तुला काही अडचण आली तर मला बोलव. म्हणून त्यांनी त्याला हाका म्हणले की माशा ये. ये म्हणलं की धावत 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 तो मासा एवढा मोठा झालेला. आता पूर्वीच्या काळाचा देव मासा आपल्याकडं मोठा म्हणायचे, तसा तो मोठा झालेला तिथे आला. आणि म्हणला राजा, होडीत तू बस. या होडीत बस. त्याने एखादी होडी आणली असेल ओढत, किंवा तिथं असेल होडी. त्या होडीत बस आणि मोठ्या दोरांनी मला होडीच्या याला बांध, टोकाला बांध. त्याप्रमाणे बांधलं. आणि मग त्यानं त्याला ओढत 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 हिमालयाच्या पायथ्याशी नेलं. बाकी सगळं जग बुडालेलं होतं, सगळं हे होतं. थोडा हिमालय त्यावेळेला तो तसा उंच अगदी असल्यामुळं उंच शिखरावर त्याला नेलं. त्या तो तिथं उतरलेला आहे. आणि मग तिथे एक इला नावाची स्त्री असते. आणि मग त्या दोघांपासून पुन्हा ही सृष्टी निर्माण झाली. मग मनूपासून मानव झाले. बाकीचे सगळे प्राणी पक्षी, जसे आपल्याला माहिती आहे की सृष्टीची निर्मिती नवीन होती तेव्हा 4 प्रकारचे प्राणी पुन्हा निर्माण होतात. अशी गत आहे. तर ती मला आत्ता का आठवली, आपल्याला प्रतिभाताईंच्या कन्येचे कळलं. तर असे हे प्रलय प्रत्येकाच्या जीवनात होत असतात. आणि सगळीकडं पाणी. मग तिथे ही बाजू, ती बाजू, या बाजूला, त्या बाजूला असं काहीच उरत नाही. आता गुलाबराव महाराजांनी जो सांगितलं की कल्पंथाच्या शेवटी काय होत असतं, की सगळ्या प्रलय झाल्यानंतर, प्रलयाच्या वेळी एकार्णव म्हणजे एकच समुद्र, अर्णवचा अर्थ आहे समुद्र, सगळा मोठा आवर्ण म्हणजे महार्णव असं म्हणलं तरी त्याला चालेल. मग तिथे पाणी, जमीन असा काहीही भेद उरत नाही. सगळंच जलमय झाल्याशिवाय राहत नाही. हे जर आपल्याला वास्तव कळलं तर मग आपण अशा छोट्या गोष्टीसाठी, तशी गोष्ट छोटी नाही, प्रत्येकाच्या जीवनात हा मोठाच प्रसंग असतो. सांगितलं ना की काल यांना एकदम त्रास व्हायला लागला तरीसुद्धा आपली थोडीशी धावपळ होते, पण मन सावरायचं. मनाने आपण शांत राहिलं, परमेश्वराचं चिंतन केलं की त्या संकटातूनही आपल्याला पुढे जायला वाव मिळतो. तर ह्या कल्पांतीच्या काळात कोणी कुणाला सावरू शकत नाही, कोणी उरू शकत नाही. अलीकडचा तीर, पलीकडचा तीर असाही भेद राहत नाही. म्हणजे कुठला भेदच नाही. सगळंच जलमय झालं, सगळंच जलमय झालेलं आहे. आणि म्हणून स्थल जळ ही या महापुरात बुडवून टाकल्याशिवाय त्या प्रलयकालीन तो पूर हा वेगळेपण दाखवतच नाही. तसंच सगळं राहतं. तसंच हा जो कल्पांत आहे हा नव्या सृष्टीचं एक हे असतो, सूचक असतो. म्हणजे आपण एखादी म्हणतो ना की एखादी घटना घडली की त्याच्यातनं नवीन काहीतरी. आता झाड पडतं, पण झाडाचं बी असतं, ते कुठंतरी पडलेलं असतं, रुजलेलं असतं, त्याच्यातून नवीन वृक्ष जन्माला येतो. तसंच आपल्या घराघरातून सुद्धा आपण म्हणतो की आज आम्हाला नातू झाला. आता यांची समजा कन्या गेली तर पुन्हा कोणाच्या तरी रूपात ती पुनर्जन्म घेऊन येतच असतात. तर हे असे कल्पांत सृष्टीचे होत असतात. त्याच्याबद्दल गिरवाणमध्ये असं म्हटलेलं आहे बघा, कल्पांते जल
संपुरो यथा स्थलजलद्वयं कल्पान्ते जलसंभूते यथा संपूरो यथा स्थलजलद्वयं. संपूर म्हणजे मोठा पूर. त्या कल्पांताच्या वेळेला पाण्याचा मोठा पूर येतो आणि जल आणि स्थलद्वयम हे उरत नाहीत. निमज्जितुम विना नारवाक स्थातुम जाता आणि सर्वथा. म्हणजे बोलायला वाणीसुद्धा उरत नाही आहे. निमज्जतुम म्हणजे तिथे बुडूनच सगळं जाते आणि काहीही वेगळेपण राहत नाही. अगदी स्वरूपानंदांनी सुद्धा थोडक्यात सांगितलं की जलमय जैसे स्थळ जळ सर्व जळमय जैसे स्थळ जळ सर्व होता एकार्णव प्रलयांती. म्हणजेच ही पाण्याची भरती, या प्रलय काळची पाण्याची भरती ही स्थळ आणि जळ बुडवण्याच्या अलीकडं राहू शकत नाही. म्हणजे ते सगळं अलीकडं पलीकडं सगळं संपून गेलेलं असतं. सगळंच जलमय झालेलं असतं आणि वेगळं अस्तित्व हे कुणाचंच उरत नाही. आता आमचे एक भाजीवाले बाबा आहेत, ते सारखे म्हणत होते, हे जेव्हा खूप पाऊस पडत होता ना तेव्हा ते सांगत होते की ताई म्हणे आता हे सगळं बुडूनच जाणार आहे ना जग. पण इतका कल्पांत लगेच नाही आहे, कारण ही 4 युग पूर्ण जेव्हा येऊन जातील त्यावेळेला तो कल्पाचा. आता हे कलियुग शेवटचं आहे आणि कलियुगानं सगळं सांगितलेलं आहे की मी त्या गुरुचरित्रातही आता वाचलंच आहे, प्रत्येक पुराणात वाचतोच आहोत. तो सत्कर्म करणारे जे आहेत ते त्याचे वैरी आहेत. त्यामुळं तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, कली येऊ शकत नाही किंवा यम येऊ शकत नाही. तस्य यमकिंग कुरुते चर्चा. शंकराचार्यांनी फार सुंदर रचलेले आहेत स्तोत्र. भज गोविंदम. ताई तुम्ही साधना करा, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता किंवा हे असे स्तोत्र अशी छान म्हणत राहा. तुम्ही त्या मनामध्ये तुम्हाला एक ताकद येईल आणि नक्कीच आपल्याला त्याच्यातून उभारी येईल, तिच्याही आत्म्याला शांती मिळेल. तर हा ज्ञान आणि अज्ञानाचा नाश आहे. आणि हा ज्ञान अज्ञानाचा नाश कसा आहे हे सांगण्यासाठी ही ओवी आलेली आहे. या ज्ञानदेवांनी या ओवीतून हा दृष्टांतच दिला आहे. मला मगाशी आधी वाटलं होतं की हे तत्त्व सांगतायत, नाही, हा दृष्टांतच आहे. आणि तो कसा आहे तर प्रकाशासारखा स्पष्ट आहे. प्रकाश आता उजळ म्हणजे सगळीकडं असताना आपल्याला सांगावं नाही लागत, हे बघ हे मी दाखवतं हे बरोबर आहे, ते सत्यच असतं. आपण म्हणतो सूर्यप्रकाशा इतकं सत्य हे सत्य असतं. तसं त्या जलामध्ये स्थल आणि जळ हे भेद राहतच नाहीत. ते कुठून राहणार? जोपर्यंत जगबुडी येत नाही तोपर्यंत. मग आपण सांगतो हा माझा भारत देश, आपण रोज मुलांना शिकवतो प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. किंवा आपण गावांची सांगतो आयडेंटिटी की मी आता संगमनेरला राहते, तुम्ही खूप जण नगरला आहेत, कोणी गुजरातमध्ये आहेत, कोणी परदेशात आहेत, कोणी कुठे आहेत. प्रत्येकाचं गाव पुणे आहे, सगळ्या ठिकाणी सगळे मुंबई आहे. तर असे सगळ्या ठिकाणी हे सगळे राहत असतात. तोपर्यंत हे स्थळाची मर्यादा वेगळी आपल्याला दिसते आणि आपण हे सांगत असतो. आपला पत्ता आपण देत असतो, सगळ्यांना ठाव ठिकाणा देत असतो. पण हा ठाव ठिकाणा कधीपर्यंत आहे? जलमय होत नाही तोपर्यंत. एकदा कल्पांत झाला की कुठल्याही गावाची आयडेंटिटी नाही, कुठल्या देशाची नाही, व्यक्तीच्या घराची तर नाहीच नाही. असं वेगळेपण काही शिल्लकच राहत नाही. म्हणजे तो या जळाला आणि स्थळाला बुडवल्याशिवाय कल्पांत हा राहतच नाही. भेद या काठाचं त्या काठाचे भेदही उरत नाहीत. ते भेद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत हा सगळं सुस्थितीत आहे तोपर्यंत. पण एकदाच प्रलय झाला की काहीही उरत नाही. तसंच सगळ्याचा नाश झाला की सगळीकडं पाणीच पाणी उरून राहतं. तर ज्ञान आणि अज्ञानाचा नाश हा याप्रमाणे आहे की तो झाला की संपलं. मग ज्ञानही उरत नाही आणि अज्ञानही उरत नाही. किती छान समजावून दिलेलं आहे बघा. पुढची ओवी वाचून ठेवूया.
की विश्व ही वेगळे वाढे जे सूर्यमंडळ तैतेज तिमिरे निखळ तेची होय. की विश्व ही वेगळे वाढे जे सूर्यमंडळ तैतेज तिमिर निखळ तेची होय. मी नेहमी म्हणते, तुम्हालाही बघा, कोणाला प्रयोग करायचा असेल तर करा. ज्ञानेश्वरीत सूर्याची आणि इतके वेळा दिलेली आहेत उदाहरणं, दृष्टांत. परवा त्या अनुराधाताई विचारत होती की मला असं काहीतरी सांगा, काम सांगा, करायचं असेल तर करा. की खरंच हे सूर्यचंद्राचे सगळे जे दृष्टांत आहेत तेवढ्या अवया शोधून काढायच्या, सगळ्या अध्यायातल्या, सगळ्या ग्रंथातल्या. आता इथं पुन्हा तेच उदाहरण दिले, सूर्याचंच दिलेलं आहे. की विश्व ही वेगळे, सगळं विश्व वेगळं आहे. वाढे जे सूर्यमंडळ, हे सूर्यमंडळ वाढतच राहतं. तैतेज तिमिर निखळ तेची होय. पण सूर्यमंडळ जसं जसं वाढतंय तसं तसं या महाकाशामध्ये तिमिर आणि प्रकाश हे काही वेगळे आहेत का हो? आपण रोज वाचतोय की सूर्याला माहितीच नाही अंधार, सूर्याला फक्त प्रकाशच माहिती आहे. म्हणजे सूर्यमंडळ हे एवढ्या मोठ्या महाकाशात एका बाजूला मुलाच्या लहानशा ताटलीप्रमाणे, आपल्या लहान मुलांना आपण छोटी ताटली देतो तेवढंसंच भासते. पहाटे उदयाला येताना तर किती सुंदर दिसतो. मला मागे 12 वर्षापूर्वी ज्या वेळेला असंच एक मोठा हे झालेलं होतं, म्हणजे काहीतरी म्हणू आपण, व्याधी म्हणा किंवा कशांतरी फिट, तर त्यावेळेला डॉक्टरांबाई म्हणल्या तर रोज तुम्ही फक्त सूर्योदय पहा. सूर्योदय पाहायला तरी आपल्याला मोठी प्रेरणा मिळते की या सूर्यासारखं रोज उगवतोय तो आणि फक्त सगळ्यांना प्रकाश देतोय. तर हे सूर्यमंडळ सकाळी अगदी छोटंसं दिसत असतं, किंवा आत्तासुद्धा त्याचा गोलाकार जो आहे ते लहान मुलांच्या छोट्याशा ताटलीप्रमाणे असतो. आणि एवढं मोठं महाकाश आहे, आकाश म्हणजे एवढं पसरलेलं आहे, तर त्याच्या सबंध महाकाशात या सूर्याचं तेज पसरलेलं असतं. आणि त्या तेजाचा जिथं प्रवेश होतो किंवा प्रवेश नसल तिथं अंधकार असतो. आता आपण पृथ्वी फिरते आणि तिच्या ज्या ज्या भागात सूर्य येत असेल तिथे उजेड असतो, म्हणजे दिवस असतो, आणि पाठीमागच्या बाजूला जिथे ती फिरायची अजून सूर्यासमोर यायची आहे तर तिथे अंधार असतो. तर हा अंधकार का भासतो? पण सूर्याच्या दृष्टीनं तो प्रकाश आणि अंधार वेगळं नाहीच आहे. आता एखाद्या दिशेला असणारं सूर्यमंडळ जर महाकाशा एवढं होईल तर त्याचं तेज आणि त्याच्या तेजाच्या अभावात असणारा अंधकार हे सगळं काही म्हणजे सूर्यमंडळच आहे. सूर्याला हे नाहीच आहे, अशी वेगळेपण दाखवायची गरजच नाही आहे, कारण त्याच्या दृष्टीनं सगळीकडं प्रकाशच आहे. याचाच अर्थ काय की सगळ्या जगाला प्रकाशित करणारा सूर्य उगवला की प्रकाश आणि अंधकार हा भेद उरत नाही. आपल्याला तो दिसतो, कारण आपल्याला तो अंधार अनुभवायला येतो. आता 1-2 मिनटापूर्वी आमच्या घरातले लाईट बंद झाले होते आणि तो इन्व्हर्टरही बंद पडलेला होता. मग हे म्हणाले आता काय? म्हणलं बघूया आता, कारण खरंच संध्याकाळ झाली की घरात काहीच दिसत नाही. आणि हल्ली आपण सूर्य म्हणजे आता दिवे लावू, समया लावू, पणत्या लावू, किंवा काय म्हणू, मेणबत्त्या लावू, पण हा जो प्रकाश असतो लाईटचा हा एवढा तर आपल्याला नाही. आणि सूर्य असल्यावर काहीच प्रश्नच पडत नाही. आता तो मावळायला लागला की मग हा प्रश्न पडतो. तर त्याला विश्रांती माहिती नाही आणि त्याला अंधार आणि सूर्य प्रकाश हा भेदही माहिती नाही. तसं हे ज्ञान आणि अज्ञानसुद्धा तसंच आहे की खरा त्याच्यात भेद आपण मानतोय. आपल्याला ज्ञान झालं की अज्ञान उरतच नाही, म्हणजे ते संपणारच आहे. आता काहींनी शब्द कसे वापरलेत बघा, की विश्वाही वेगळे. आणि खंदारकर जे आहेत ते म्हणतात की विश्वाही विगळ. आता कसे ते टायपिंग मिस्टेकही असू शकतील. वाढे जे सूर्यमंडळ तै तेज तम निखिळ तेची होय. तर बहुतेक ते विगळ हा शब्द त्यांचा प्रिंटिंग मिस्टेक असेल, किंवा मी तुम्हाला एक पुस्तक सांगितलं होतं, आहे आत्ता इथे माझ्याजवळ, 30 का 40 पाठ आहेत बघा त्याचे.
आणि लोकांनी संपादन केलेलं आहे त्याचं, की प्रत्येक ओवी कुठे कुठे कशी, जसं आपण भगवद्गीतेचं पाहिले होते ना 30-35 समश्लोकी, शिवाय इंग्रजी अर्थ वेगळे, हिंदी वेगळे, संस्कृत वेगळे, हे वेगळं. तर असं ह्या ओव्यांमध्ये, कारण आता मूळ ज्ञानदेवांनी लिहिलं म्हणजे सांगितलं त्यावेळेला, त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव तसाच लिहून घेतला असेल. लिहिताना बघा आता आपलं अक्षर कधी कधी फसवं होतं, माझं तत्व आणि न मध्ये घोटाळा होतो, त्यामुळे त्या प्रकाशकाला छपाई करणाऱ्याला खूप त्रास होतो आणि मग त्याच्यातून एखादी चूक राहून जाते. आता तो सायनदेवचा त्यांनी मायनदेवच करून टाकला होता, आणि तो सचे खालची दांडी माझी न आल्यामुळं, आणि मी इतक्या वेळा तपासलं तरी तो मायनदेवच राहिला. म्हणजे मुख्य कवी लेखक आहे, त्याचंच नाव चुकलं तर माझं पुस्तकाला कोणी मान्य करेल का? म्हणून ते आता पुन्हा पुन्हा तपासा, पुन्हा पुन्हा हे करा, अशा गोष्टी होत असतात. तर हे विश्वापेक्षा सगळं अमर्याद असं आकाश आहे. सूर्यमंडळ जेव्हा वाढतं तेव्हा तिथं फक्त प्रकाश आणि अंधार असं हे आपल्याला दिसत असतं, पण त्याच्या दृष्टीनं हा भेद नाही, किंवा त्याच्या दृष्टीनं प्रकाश आणि अंधार हे द्वंद्व नसतं. थांबूया आपण पुन्हा उद्याला, कारण आज माझ्याकडे खूप काम आहेत. आता ते ज्ञानेश्वरीचंही थोडं टायपिंग करण्याचं राहून गेलं. म्हणूया प्रार्थना. कुणाला बोलायचे काही? प्रार्थना म्हणू का मॅडम? म्हणा 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 म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। गीताशास्त्रं वाङ्मुदिकल्पं नवं तदीयं वयद्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाक्यत्नेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मन वेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनु वेधला माझा। आरती ज्ञानराजा। ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान पंढरीनाथ महाराज की जय। जय तू श्री कृष्ण, जय तू छान म्हणतात, छान आहे ती म्हणतात. सर्वांना हो, प्रणाम सगळ्यांना.